सो गाइस दिस इज डे 3 आणि आज आम्ही जाणार आहोत कसोलला. पर इकडे बघ, कसोलला जाणार आहोत आणि कसोल मध्ये आय डोंट नो काय आहे काय नाहीये. काय होतंय हे बघा, रिएक्शन बघा, रिएक्शन. ओके, सो आम्ही कसोल जाणार आहे आणि दिस इज डे 3. खरं तर काय सीन आहे माहितीये का, काल जर अशी हॉटेलवाल्यांसोबत आमची भांडणं झाली होती. ठीक आहे, दॅट्स ओके, खूप मोठी झाली पाहिजे आणि तसं सगळं असं आहेच. आणि फायनली आता मी जाणार आहोत. दिस इज द लास्ट डे इन मनाली. म्हणजे लास्ट डे नाही, आता संपलंय, म्हणजे डायरेक्ट आता कसोलचा प्रवास आहे. इट्स अराउंड 80 किलोमीटर्स फ्रॉम हिअर. आणि चला जाऊयात आता, बघूया कसं काय होतं आहे. येस गाईज, चलो लेट्स गो. बघा, लिटरली हलतोय आणि ह्याच्यावर आमची गाडी जाणार आहे. सी आहे, आता गाडी गेली इथून आणि ती कशी गाडी हलते बघा, मी सबरीच कसा हलतो बघा. आता आपली पण फुल हलतोय गाय. सो डिफिकल्ट. Oh my god. Guys, can you see that parachutes? I don't think so. Yeah, I can. मला करायचं होतं पण नाही करू शकले. ओके. ते ऍपल कसं आहे इथलं? ऍपल कसं आहे? गोड नाही. हो नो. कराडची टेस्ट मनालीला नाही. एवढं खरं बोललं गाईस. कराडमध्ये दिसत आहे भाई, एक नंबर. व्ह्यू काय संपत नाहीये. तुम्ही जे आता क्लिप बघणार आहात ना, त्या क्लिपमध्ये मी कसोलला जाताना आम्हाला एक शॉल फॅक्टरी दिसली होती आणि त्या शॉल फॅक्टरीमध्ये आम्ही गेलो होतो. ओके, सो नो कन्फ्युजन. इन दोनों में हम दोनों यही पड़ा है 2 महीने, तो 2 मंथ्स का गैप है. डिफरेंस लगता है क्या? इतना डिफरेंस लगता है हमारे इसमें? नहीं ना. मेरी बेटी है ना, बड़े वाले को बोलते हैं छोटे, छोटे वाले को बोलते हैं अभी तो सबको वैसे हो रहा है. सबको वैसे हो रहा है. जैसे मेरी बड़ी वाली है ना, उसको बोलते हैं ये है छोटी, छोटे वाले को बोलते हैं ये है बड़ी. हाँ ना, क्यों हो रहा है ऐसा? सबका हो रहा है. सबको तो लगता है हम लोग जुड़वा ही है, पर नहीं लगते हम जुड़वा. बहुत डिफरेंस है हमारे में. ये बहुत आपने लगाया भी है ना ऐसे ही. ये देखो गाइस, तो ये पूरा का पूरा है ना, कहाँ से ये आए लोग आप लोग? हम महाराष्ट्र से आए हैं. महाराष्ट्र अच्छा लग रहा है. बहुत अच्छा है, बहुत कहाँ अच्छा कहाँ है. गए आप लोग? अभी तो सोलांग वाली गए, कल शीशु गए, फिर किधर गए. भीड़ भड़ाका है. भीड़ नहीं है इतना, नहीं है. ट्रैफिक बहुत था. ट्रैफिक बहुत था. तो इधर ऐसे सब मार्ट काइंड ऑफ. इन्होंने ऐसा पूरा का पूरा असं स्टॉल काइंड ऑफ, हे सगळं हँडलूम आहे असं त्यांचं मत आहे. आता आय डोंट नो किती खरं आहे किती खोटं आहे, बट व्हॉटएव्हर. बाय गाइस, सी माय आउटफिट. नाइस ना. आई एम टू लव विथ इट भाई, लव विथ इट. गाइस, तर इथं आपली आमची शॉपिंग झालेली आहे आणि लिटरली इथे आम्ही जवळपास एक 6-7 हजार रुपयाची शॉपिंग केली आहे. खूपच जास्त खर्च चाललाय आमचा, खूपच जास्त, खूप जास्त, अतिशय खूप जास्त. काय वरती कुठं जागा नाही, वरती मागा टाका. भैया असतील, थांबा, मजा येऊ नका, चढू नका. खूप जास्त खर्च केलेला आहे आम्ही, खूप जास्त. गाईज, दिस इज आवर हॉटेल राईट नाऊ. आणि हा इथं मस्त असा व्ह्यू आहे. आम्ही सगळं असं मस्त पैकी बसलो. हा, भारी वाटतंय. पण इकडे येताना ना इतकं बेकार हे आहे ना रोड. काय सांगू, माझे केस 2 वेळा उलटा झाल्या माझ्या. वसू, कसं वाटतंय? छान वाटते, बट जी हेक्टिक ऑफलोडिंग होती ना ती खूप घाण होती.
मी तर एवढं फिक्स आहे की मी ऑफ रोडिंगला कधी जाणार नाही, एवढं फिक्स आहे. तिथं आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हे बघा मस्तपैकी खेळत आहेत. इथं काय झालं होतं भाऊला? हे काय झालं? अरे देवा. हे गाईज, आता जस्ट आम्ही आलो आहोत सेकंड लोकेशनला. हा लोकेशन असं लेकच्या बाजूला आहे आणि याला तुम्ही इझिली गेस करू शकता. हा म्हणजे आता मी दाखवणारच आहे, गेस करायला पण नाही लावलाय. आणि तर हा पजी दादा बघा कसं करतोय. पजी दादा लागतोय तो. आणि भाऊचं बघा इथं काय चाललंय. भाऊचं इथं फोन बघायचं चाललंय. भाऊची सारखी स्माईल असते. आणि इथं तुम्हाला दाखवते सगळी खेळायला लागलेत. काय बोलतात त्याला, फुटबॉल सॉरी व्हॉलीबॉल काहीतरी असतं ना ते. बघा सगळी खेळतात. नंदा दीदी बघा या दोघींचं बघा काहीतरी वेगळं. मला एवढा काही इंटरेस्ट पण नाही आहे ज्यात म्हणजे असं करायला. आणि तुम्हाला सांगितले मी लेकच्या बाजूला काय आहे, लेकच्या बाजूला आहे हे क्यूट क्यूट टेंट्स. तर काय टेंट सोडून क्यूट आहे ना. तर सगळी दाखवतो सगळी कुठे आहे. इथं तर आम्ही सगळी बसलो. इथं बघा पप्पांचं तीर लावायचं चाललं काहीतरी बघा याला. आणि इथे पप्पा आहेत, तीर लावायचं चाललंय. इथे पिऊ दादा पळायला लागलो. मस्त लोकेशन आहे. आणि इथं सगळ्या मम्म्या बघा कशा असल्या. हाय. सगळ्या खूप जास्त थकल्यात आणि आता हे सगळे खेळत आहेत. आणि गाईड्स आम्ही अजून आमच्या टेंटमध्ये तर नाही गेलो, बट आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवू. आद्विक हाय कर. हाय आद्विक बघा दंग आहे पूर्ण खेळण्यात. खूप मस्त आहे. नंदू दीदी हाय. वसू दीदी सगळी दंग आहे. तर चला आम्ही डायरेक्ट तुम्हाला टेंट दाखवतो. म्हणजे टेंट कसं आहे जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा. तुम्हाला दिसतंय का इकडे आम्हाला चालत जायचं आणि खूप लांब आहे. खूप कंटाळा आला मला. आत्ताच अजून सुरुवात पण नाही केलेली व्यवस्थित. इकडे बघा व्ह्यू बघा. स्टोन इथं किती मोठे मोठे बघा. आम्ही आलेलो आहोत आता गुरुद्वार साहिबला. आणि हा रोड आहे इथून जाताना. चाललंय आता. आणि मग आता आम्ही मंदिर आहे गुरुद्वाराचं. कधी गेलेलं नाही मी. लेट्स सी वगैरे. हे बघा कसा टर्न आहे. यार इकडून चाल, इकडून म्हणून इकडून आली. कसलं बी पडलं बी कॅच झालं पाहिजे रे. मज्जा येईल. खूप टर्न बेकार आहेत. पण म्हणून मी फिरून आली. नको पडली तर बघू दे तरी. गाईज आता आम्ही चाललो आहोत गुरुद्वार साहिबकडे. तर गाईज खूप मस्त आहे आणि इकडचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवू शकते. किती क्यूट आहे, मलाही आवडला. आणि आता आम्ही सगळी तर चाललो गाईज. आता जस्ट आम्ही स्लीप झालो. म्हणजे एवढं पण नाही लागलं कुणाला नाही, पण पिऊ दादा स्लीप झाला ना खूप जास्त. म्हणजे मी वेगळा मला बोलत होता की तू स्लीप होशील आणि बरोबर मी झाली. मग आता इथले रस्ता आहे. तर गाईज पहाडी तर खूप मस्त आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. आलेलो आहोत आम्ही. वाव मंदिर का अँबियन्स आहे. इट्स सो ब्युटिफुल. लाइक परी बोलने चाह रही हो तुम? तर गाईज आता आम्ही इथं पोहोचलो आहे. खूप क्यूट नजारा आहे. आय विल शो यू हाऊ इट इज. सी देयर. क्यूट आहे, छान आहे, मला आवडलाय. आणि तो गाइस सर हे बघा मस्त व्ह्यू आहे ना. खूपच छान व्ह्यू आहे. आणि हा आहे गुरुद्वारा. मस्त आहे. आय तो लव्ड इट. म्हणजे खरं तर तुम्हाला सांगू का कसं असतं, आपण जिथे कुठे आलो ना तिथं मस्त आपण एन्जॉय केलं पाहिजे. कुठे काय असेल तिथं सगळं बघितलं पाहिजे असं मला वाटतंय. आम्हाला खूप त्रास होतोय. हा खूप त्रास होतोय की लाईक उलटी होते सगळं होतंय. पण आम्ही करतोय का फिरतोय. आज आम्ही जिथे राहतोय ना भाई साहब जन्नत. नाही आवडलं.
पप्पांना आमच्या ते नाही आवडलेलं बिकॉज ते म्हणजे आम्हाला असं वाटलं की नदी आहे त्याच्याबरोबर साईडला काहीतरी आहे असं वन माईक पण ते तसं नाहीये. ती मला बोलायला. ओ नो गाईज आता आम्ही ते वाव भाई ते फुल गरम पाणी आहे भाई साहब खूप हीट आहे खूप गरम पाणी आहे इथे खूप गरम आहे हा गुरुमुख आहे बघा इथून गरम पाणी येतं जरा लाइटिंग खराब आहे समजून घ्या आता हे बघा. खूप वाफा येतात हे बघा इथं माझ्याकडेच कॅमेरा आहे काका इज व्हेरी स्पिरिच्युअल हा ना काका ओ नो भाई चप्पल्स बघा आता आम्ही बांधलेला आहोत जेवण्याची पद्धत आहे की ते प्रसाद असतो आणि प्रसादला फक्त ताट आपण धुवून आणायचं असतं आणि ग्लास चमचा आणि ओव्हरऑल ते देतात तिथे वाढतात तिथे बघा तिथे मला उलटी होते ना मी नाही खात आहे बाकी इथे बसलेत ह्या तिघी आणि मम्मी वगैरे त्या साईडला बसले तिकडे पिया दीदी मम्मी पिया दीदी परी सेटिंग चांगली आहे सो तुम्हाला मी त्याचं स्ट्रक्चर सांगते की जेवणाचं काय आहे ते सी जेवणाला ताट वगैरे धुवून ठेवतात ताट ग्लास आणि चमचा घेऊन जायचं आपण आणि तिथे मग जागा दिलेल्या असते तिथे बसायचं आणि मग तिथे ते सांगतात तिथं ते देतात वरण भात आणि रोटी कडी होती आणि चहा छान असतो असं म्हणलेत सगळे काका म्हणत होते चंदू काका सो आय गेस असेल चांगला भाई बघ ना काय व्ह्यू आहे आणि हे पाणी आहे इथे सो गाईज मला इतकं कंटाळा मला भूक लागली आहे बट मला असं काही खायचं नाही लाईट काहीतरी खायचंय कारण की मला उलटी होतीये खूप पित्त झालंय सकाळी पण मी एक ब्रेड आणि जॅम खाल्लेला त्याच्यावर आणि परत चकली खाल्लं तर तिथं त्या उलट्या झाल्या माझ्या अभी करो ना कसलं भारी बोललं ना भाई मुझे आएगा केक पप्पा अजून गुरुद्वाराच्या मूड मधून नाही आलेले बाहेर आता आलेलो आहात आम्ही रिसॉर्ट वर आमच्या मस्तपैकी आता खाली जाणार आहे आणि हे खूप भारी करतात हे बघा गाईज हे सर दिसते काय तुम्हाला स्पार्कल आता होईना आलेली परत एक फुल असं काटेपटी सगळं वास होतोय मला आता काय करायचं उद्यापासून पाटील काकाचं असं ठरलंय की बघ दगड चांगली आहे धुणं धुवावं पाठी जाऊ उद्या चिंदीगड करायचं